जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीला एक बातमी मला वाचण्यात आली. सावरकरांनी हिंदूंचं सैनिकीकरण त्याची संकल्पना मांडली आणि फडणवीसांनी त्यातलं हिंदूंची या शब्दाला घोडा लावत केवळ सैनिकीकरण या शब्दाकडे लक्ष केंद्रित करत संघ भाजपाच्या नव्या एजेंड्याप्रमाणे सैनिकीकरणासाठी एक पाऊल पुढे उचललं. आणि ते पाऊल कसं होतं तर ती बातमी होती की दलित आणि नवबौद्ध तरुणांना आता मोफत प्रशिक्षण देण्यात येईल रायफल आणि कॉम्बॅट म्हणजे बंदूक चालवण्याचं आणि लढण्याचं प्रशिक्षण. त्याच्या मागे मी ती जेव्हा बातमी डीपमध्ये बघितली तर त्याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी वगैरे वगैरे सैनिक भरतीसाठी त्यांना आधीच तशा पद्धतीचं ट्रेनिंग देण्यात येईल अशा पद्धतीची ती बातमी होती. आणि खरोखर आंबेडकरवादी आजच्या काळामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ही चुरस आहे आज, ही जी शर्यत लागलेली आहे त्याच्यामध्ये नरेंद्र असो का देवेंद्र असो यांनी सगळ्यांना कुठेतरी खूप मागे सोडून ठेवलेलं आहे. आणि एकाहून एक आंबेडकरवादी नेते ह्या देशामध्ये जन्माला येत आहेत आणि जी खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे. संविधान वाचवण्यासाठी सशस्त्र ताकदीने आणि या ब्राह्मणांच्या ढुंगणावर लाथा मारून यांना युरेशियात पाठवण्यासाठी जेवढेही प्रयत्न होतील ते अत्यंत वाखाणण्याजोगते आहेत आणि फडणवीस साहेब याच्यामध्ये खूप पुढे आहेत. काही दिवसांपूर्वी ज्या रणरागिणीने, ज्या वाघिणीने डरकाळी फोडत फडणवीसांच्या पत्नीवर बलात्कार करण्याचं आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला आता फडणवीसांच्या पत्नीला तर झट्टच सिक्युरिटी आहे, पण तुमच्याच याच्यातल्या ज्या महिला बाहेर फिरत आहेत त्यांच्या संदर्भातलं हे आव्हान लोकांनी अजूनही सकारात्मक पद्धतीने घ्यावं आणि त्यासाठी अत्यंत सबलीकरण आणि सशक्तीकरण हवं. यासाठी फडणवीसांनी हे उचललेलं पाऊल हे खरोखर खूप स्तुती करण्याजोगतं आहे, यामध्ये काही शंका नाही. हिंदूंच्या सैनिकीकरणासाठीचा जो हा विषय आहे त्यामध्ये हिंदू हा जो शब्द आहे हा कायमस्वरूपी संघ भाजपाच्या दावणीला बांधलेला असल्यामुळे आणि कायमस्वरूपी हे त्यांच्या खुंट्याला बांधलेली गुरं, जनावरं, ढोरं किंवा कुत्री म्हटल्यापेक्षा म्हणजे कुत्री म्हटलं तर जास्त बेटर आहे. हे असल्यामुळे ते कसं आहे की मालकाने सांगितल्यावर भुंकणे आणि फेकलेल्या तुकड्याला जागणे ही जी मानसिकता हिंदू समाजामध्ये आलेली आहे आणि संघाच्या कृपेने जो हिंदू नपुंसकतेकडे वळतोय आणि तो अधिकाधिक नपुंसक होत जात आहे. काही दिवसांपूर्वी मी जेव्हा याला गेलो ना, भाषण करायला गेलो शिवजयंतीनिमित्त, म्हणजे तारखेनुसार जी शिवजयंती त्याच्या निमित्ताने, तेव्हा काही सिनियर खोळं भेटली मला, जुनी खोळं संघाची. आणि संघ आणि भाजपामध्ये कशा पद्धतीने हे झोंबी बनवण्याची ही फॅक्टरी झालेली आहे. अत्यंत संतापातून मी ते भाषण केलं आणि ते खूप छान झालं. रागाचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग मला तिथे झाला आणि त्यासाठी मी खरोखर त्या लोकांचे मी धन्यवाद देतो की नाही, फडणवीस साहेबांनी केलंय, मोदींशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. आम्ही सरळ 120च्या स्पीडने भोकात जाऊ आणि तिथे सुखात राहू. ही जी मानसिकता खूप जबरदस्त. संघाचं काम खरोखर 90 वर्ष तुम्ही टिकलात, 100 वर्ष खरोखर हे जे आपलं जे शतक पूर्ण झालेलं आहे हे खरोखर इतके चुतिया लोक बनवणं म्हणजे जे बंच ऑफ डफर्स म्हटलेलं आहे सीताराम गोयल यांनी, ते काही साधी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे का? नाही, हे खूप महान गोष्ट आहे. म्हणजे विचार करा की संतोष शेलार किंवा प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप जो कमांडर होता याच्यामध्ये नक्षलवादी भागामध्ये, आणि हिडमाचे समर्थक जे आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात, ही लोक पुण्यातली आहेत. म्हणजे एक अश्विनी आंबेडकर बौद्ध नावाचं एक पेज आहे, त्याच्यावर ज्या पद्धतीने खूप चुकीची आणि खोटी माहिती प्रसारित केली जाते आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने अजित डोवाल यांनी बलात्कार करायला कसं प्रेरित केलेलं आहे आपल्या पॅरामिलिटरी फोर्सेसना असं सांगितलं जातं. त्याच्यावर जेव्हा आपण कमेंट वाचतो त्या कमेंटमध्ये ज्या पद्धतीने एक विशिष्ट वर्ग समुदाय दिसतो की आता सशस्त्र क्रांतीची वेळ आहे, आता क्रांती करायची वेळ आहे, आता यांना उलथून टाकायचं आहे, किंवा जेही आतापर्यंत C-60 मध्ये कारवाई झालेली आहे ज्यामध्ये जी लोक सापडलेली आहेत किंवा आपल्या आनंद तेलतुंबडेपासून ते मिलिंद तेलतुंबडेपर्यंत जे C-60च्या कारवाईमध्ये मारले गेले, या सगळ्या लोकांचं जे सशस्त्र क्रांतीवर जे भर आहे, आता त्याच्यासाठी ते ट्रेनिंग घ्यायला कुठं गडचिरोलीमध्ये जातात किंवा चंद्रपूरमध्ये जातात. कशाला एवढं? त्या तरुणांना हातातच ट्रेनिंग भेटलं पाहिजे, नंतर फक्त शस्त्र पुरवण्याची देर आहे आणि बस भाग्य युरेशिया में पामन.
ब्राह्मणांच्या सिस्टमॅटिक जेनोसाइडसाठी जेही शक्य प्रयत्न असतील ते करणारे फडणवीस साहेब यांचे किती कौतुक करावं. तोंड फाटेस्तोर आणि कोणाकोणाचं काय काय फाटेस्तोर त्यांचं कौतुक झालं पाहिजे. अशा पद्धतीचे निर्णय हे जे सरकार घेते हे खरोखर वंदनीय आणि प्रातस्मरणीय लोक, भागवतांसारखी प्रातस्मरणीय लोक जी सिस्टीम मध्ये बसलेली आहेत, जे श्रीकृष्णाला अफवाखोर म्हणतात, हंस आणि डिंबिकाला समलैंगिक म्हणतात. उद्या चालून बलात्कारी लोकांची संख्या भारतामध्ये वाढली आणि त्यांचं जर का एक वोटिंग भारतामध्ये जर का तयार झालं, तर बलात्कार कसा आमच्या शास्त्रांनी सांगितलेला आहे आणि बलात्कार कशा पद्धतीने योग्य आहे, महाभारत रामायणामध्ये कशा पद्धतीने खूप छान पद्धतीने बलात्कार व्हायचे आणि बलात्कारी किती चांगले असतात, त्यांचं मत मिळवण्यासाठी तेही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून पटवून सांगणारे आमचे सांगतील, म्हणजे ते सुद्धा करू शकणारे ती क्षमता असणारे आमचे भागवतजी असतील किंवा त्यांच्या दावणीला बांधलेले हे जे सगळे काही जनपद आहे, त्यांना खरोखर म्हणजे अशा पद्धतीने सिस्टीम मध्ये लोक निर्माण करणे साधा साधा विषय नाही आहे. खरोखर ही लोक प्रातस्मरणीय वंदनीय आहेत आणि अशा पद्धतीने आपल्या इथेच फ्री घर बसल्यास ट्रेनिंग देण्याचं हा जो फंड आहे, म्हणजे त्याच्यासाठी एलिजिबिलिटी आहे का, त्याच्यासाठी पात्रता आहे का, फक्त तुम्ही कुठल्या तरी जातीचे आहात म्हणून तुम्हाला आम्ही मोफत प्रशिक्षण देऊ आणि प्रशासनामध्ये शासनामध्ये अत्याधिक जास्तीत जास्त लोक या पद्धतीने घेतल्या गेली पाहिजेत. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण असलं पाहिजे आणि पदोन्नतीसाठी सुद्धा आरक्षण असलं पाहिजे. मेडिकलमध्ये 580 मार्क मिळवत 540 मिळवत घरी जा, तू जनरल कॅटेगरी जा, भोसडीच्या घरी जा. 4 मार्कावाल्याला आम्हाला ऑर्थोपेडिशियन बनवायचं आहे, त्याच्याकडून आम्हाला इलाज करून घ्यायचा आहे. ही खरी समानता आहे. ही समानता आपल्याला लक्षात येते का? एका स्त्रीने व्यासपीठावर उभं राहून एका स्त्रीने मंचावर उभं राहून दुसऱ्या स्त्रीच्या बलात्काराची हे करणे, आवाहन करणे, ही खरी स्त्री समानता आहे. ही खरी स्त्री पुरुष समानता आहे. दिस इज द वुमन एम्पॉवरमेंट. हे आपल्या मूर्खांना, च्युत्यांना लक्षात येत नाही. आपण संघ भाजपाला नाव ठेवतो, आपण गाढव आहोत, आपल्याला कळत नाही. स्त्री पुरुष समानता कशात आहे की एक स्त्री बलात्काराचं आवाहन करते, तिचं काहीच वाकड होऊ शकत नाही. ही दिस इज द वुमन एम्पॉवरमेंट. आणि ब्राह्मणांच्या बायका नाचवायच्या आहेत, मराठ्यांच्या बायका यांना नाचवायच्या आहेत, सवर्णांच्या बायकांकडून धुनी भांडी करून घ्यायची आहेत आणि त्यांच्या मुली आम्हाला भोगायच्या आहेत, आम्हाला उपभोगासाठी घ्यायच्या आहेत. त्या रुचा तिवारीला उसकी नंगी परेड करवाएंगे किंवा कुठल्या JNUच्या छात्राला, त्याच्या विद्यार्थ्याला पकडून त्याचा जीवे मारण्याचा त्याचा प्रयत्न करायचा आहे. ही जी एम्पॉवरमेंट आज भेटत आहे, ही जी शक्ती जी या समाजाला भेटत आहे, पीडित पिछडा वर्ग, आणि जे मोदी साहेब वारंवार येऊन सांगतायत की हमारी सरकार पिछड़ों की है, दलितों की है, आदिवासियों की है आणि सवर्णांच्या घो, तर हे सांगणं आणि ही जी सिस्टीम तयार केलेली आहे, हा खरा भारत आहे, हा खरा विश्वगुरु आहे. आणि आता जी लोक ज्यांची तुम्ही बिस्लिरीनं ढुंगणं धुवून दिल्यानंतरही ते तुम्हाला मत देणार नाहीत, त्या लोकांच्यासाठी तुम्ही हे काम करताय, हे जे खरोखर तुमचं जे डेडिकेशन आहे त्याला खरोखर हॅट्सअप आहे, खरोखर सॅल्यूट आहे. आणि जे तुमच्या दावणीला बांधलेले जे करदाते आहेत, जे टॅक्स पेअर आहेत, जे सवर्ण आहेत, ज्यांच्या आई बहिणींची इज्जत सुद्धा सुरक्षित नाहीये, ती लोक तरीही तुम्हाला मतदान करतात आणि तरीही तुम्हाला निवडून देतात. हे जे तुम्ही एका दगडात 2 पक्षी तुम्ही मारत आहात, हे जे लांगुल चालनाची रणनीतीमध्ये तुम्ही काँग्रेसला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मागं सोडलेलं आहे. काँग्रेसला फक्त मताधिक्यामध्येच नाही तर चाटण्यामध्ये, चाटुकारितेमध्ये काँग्रेस हे तुमच्या खूप मागं सुटलेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी खरोखर मोदीजींचं, देवेंद्र फडणवीसांचं, अमित शहाचं खरोखर कौतुक करतो. खरोखर मी त्यांचं अभिनंदन करतो की एवढी चाटण्याच्या स्पर्धेमध्ये जिभा तुमच्या गुळगुळीत झाल्या असतील. आता मला खूप गॅरंटी आहे, आता जर का मला संघ भाजपाच्या कार्यकर्त्याला जर का ओळखायचं असेल तर आता त्याचं नाव विचारायची गरज नाही, त्याला फक्त त्याला जीभ दाखवायला लावायची. ती जर का गुळगुळीत झालेली असेल ना तर समजून जायचं, अच्छा ये आदमी, ये बीजेपी काय, ये संघ काय, असं लक्षात घ्यायचं. हे खूप साधी एक आयडेंटिटी झालेली आहे. जीभ पाहायची, गुळगुळीत आहे, संघाच आहे. तर चाटण्याच्या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांना मागे टाकत 2030 पर्यंत आपण विश्वगुरु बनणार आहोत. आरक्षणाच्या जोरावर 4-4 मार्क मिळालेल्या ऑर्थोपेडिशियन पासून तर गायनेकॉलॉजिस्ट आपल्याकडे असणार आहेत. आणि रायफलचं ट्रेनिंग घेतलेले, कॉम्बॅट ट्रेनिंग घेतलेले ही लोक, ज्या लोकांना सत्ता उलटून टाकण्याची आहे, त्यांच्या हातात आपण पुढे भविष्यामध्ये रायफल देऊन इथे सवर्णांच्या बुळात गोळ्या घालून त्यांना युरेशियामध्ये पाठवण्याचं हे जे सगळं काही यंत्रणा ही जी चाललेली आहे ती खरोखर अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे. आणि त्याच्यासाठी मी खरोखर फडणवीस सरकार यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. जेवढं केलं तेवढं कमीच आहे. माझे हे पटण्याजोगतेच विचार तुम्हाला पटत असतील तर, आणि आपल्याला मोदी आहे तो मुमकिन आहे, याच्यावर आता फक्त कपडे घालून नाचायचं आहे. आणि ह्या डान्सचे प्रिपरेशन आता होणार आहे. काही दिवसानंतर याची रंगीत तालीम होणार आहे. मन की बात सोबत
आता मंकी डान्स सुद्धा मंकी डान्स सुद्धा होणार आहे. आता कपडे काढून नागडं नाचायची तयारी ठेवा. मोदी है तो मुमकिन है. अशा पद्धतीनं माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.